मराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेता दादा कोंडके आणि गुन्हेगारीतले दादा म्हणजे स्मगलर हाजी मस्तान हे एकमेकांचे चांगले मित्र होते. हे कोणाला माहीत होतं का? तर त्यातही खूप कमी लोकांना त्यांच्या या मैत्रीविषयी माहीत आहे. तर त्याविषयी दादा कोंडके त्यांच्या एकटा जीव या आत्मचित्रात त्या मैत्रीवर अनेक खुलासे करण्यात आले आहेत. आता तुम्हाला प्रश्न असेल की या दोघांची भेट कधी आणि कशी झाली असेल, त्याविषयी, त्यानंतर त्यांची मैत्री कशी झाली, चला तर या सगळ्याविषयी जाणून घेऊया. दादा कोंडके आणि हाजी मस्तान यांची ओळख ही त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा यांच्यामुळे झाली होती. दादांच्या सोंगाडा या चित्रपटाच्या जुबली कार्यक्रमात वसंतदादा हे हाजी मस्तानला घेऊन आले होते. तिथे त्या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर हाजी मस्तान अनेकदा दादा कोंडके यांना भेटण्यासाठी त्यांच्या ताडदेवच्या ऑफिसमध्ये जायचे. त्यावेळी त्यांनीही शकील पिक्चर नावानं प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती. तर त्यांचं ऑफिस हे दादा कोंडके यांच्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावर होतं. अनेकांनी दादा कोंडके यांना त्यांच्या हाजी मस्तानपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तर त्यावर दादा कोंडके म्हणाले होते की मैत्रीशिवाय हाजी मस्तानशी माझा काही व्यवहार नव्हता, त्यामुळे मला घाबरण्याचं काही कारण नाही. एकदा मात्र दादा संकटात पडता पडता वाचले. एक दिवस दादा त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत बसले होते. तेवढ्यात एक मुलगा दादांना भेटायला आला आणि म्हणाला, आत येऊ का? त्यानं आल्याबरोबर आपल्या जॅकेटमधून सोन्याची बिस्किटं पडापड काढली आणि दादासमोर टेबलावर ठेवली. दादाने टेबलावर बिस्किटांचा अक्षरशः ढीग पडला. हे पाहून दादा कोंडके यांना आश्चर्य वाटले. सोन्याची बिस्किटं देणारा मुलगा म्हणाला, 15 लाख का माल है, पर आप इसका 8 लाख रुपये दे दो. दादा कोंडके त्यावर म्हणाले, मैं नहीं लेता ऐसा माल. पण त्याचा आग्रह चालूच होता. ले लो साहब, इतने कम पैसे में मैं बेच रहा हूँ. त्याला पैसे फारच गरज होती का काय देव जाणे, पण थोड्या वेळाने तो 1 लाख रुपयाला मला ती सर्व बिस्किटं द्यायला तयार झाला. अभी 1 लाख रुपये दे दो, मैं चला जाता हूँ. दादाने त्या टाळण्यासाठी म्हटलं, बाद में सोचेंगे, मेरे पास अभी पैसे नहीं है और मैं ये धंधा नहीं करता. नहीं नहीं, बाद में नहीं, मुझे अभी चाहिए. त्याला भलतीच घाई होती. कोण कुठचा माणूस, पोलीस भानगड, चौकशी या भीतीने दादा धस्तावले. तरी तो तासभर थांबला आणि शेवटी निघून गेला. काही दिवसांनी हाजी मस्तान हा दादा कोंडके यांना भेटायला आला आणि त्याने विचारलं की कोणता मुलगा तुमच्याकडे चौकशी करायला आला होता का? दादाने त्यावर उत्तर दिलं की हो. काही दिवसांनी हाजी मस्तान त्या मुलाचा मर्डर केल्याची बातमी समजली आणि दादा कोंडके यांना आपण घेतलेला निर्णय योग्य होता याची जाणीव झाली होती आणि मोठ्या संकटातून वाचलं म्हणून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.